पुण्यातील हिंजवडी या ठिकाणी जी सकाळी घटना घडली, अशीच बस फोर्स कंपनीची त्या ठिकाणी होती. इंजनमधून ही आग लागली आणि हळूहळू ही पसरत गेली. आता डेमो म्हणून ही तशीच गाडी या ठिकाणी आहे, मात्र ही नवीन गाडी आहे आणि त्यामुळे काही टेक्नॉलॉजी बदलण्यात आलेलं आहे. काय या ठिकाणी नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि काय सेफ्टी नॉर्म्स या ठिकाणी असतात हे सांगण्यासाठी आपल्यासोबत RTO विभागाचे मोटर व्हेकल फिटनेस जे अधिकारी असतात ते आपल्यासोबत आहेत. सर, यामध्ये काय नवीन आहे, काय काळजी घ्यायला हवी? सर, याच्यामध्ये फायर अलाराम प्रोटेक्शन सिस्टीम म्हणून नवीन बसवलेली आहे. तर केंद्रीय मोटार वाहन नियम 1989च्या नियम 125C अंतर्गत याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आणि M3 मध्ये टाईप 2 आणि टाईप 3च्या दोन प्रकारच्या बसेस असतात. टाईप 3 मध्ये स्कूल बसेस किंवा तुमच्या स्लीपर बसेस असतात. तर त्याच्यासाठी सिस्टीम वेगळी असते आणि टाईप 2साठी ही टाईप 2ची बस आहे, याच्यासाठीची सिस्टीम वेगळी आहे. तर याच्यामध्ये जी सिस्टीम आहे ती फायर अलाराम प्रोटेक्शन सिस्टीम ही फक्त इंजिनसाठी दिलेलं आहे. याच्यातून पाण्याचं कनेक्शन तुम्हाला जर दाखवायचं असेल तर ह्या काळे पाण्याचे पाईप्स आहेत. हे काळ्या रंगाचे पाण्याचे पाईप्स आहेत. याला रेडिएटरमधून सप्लाय दिलेला आहे. जर याच्यामध्ये फायर लागला किंवा धूर आला तर त्या धुराचा सिग्नलनी सेन्स म्हणजे डिव्हाइसनी सेन्स डिटेक्ट होतो, त्याचा अलाराम आतमध्ये वाजतो आणि ॲटोमॅटिक ही सिस्टीम ॲक्टिव्ह होते. आणि ॲक्टिव्ह झाली तर ते काय करतं, याच्या इंजिनच्या जी लागलेली आग आहे तिला विझवण्यासाठी इथून फायर विझवण्यासाठी स्प्रिंकलिंग त्या इंजिनवर केलं जातं आणि याला सेफ्टी प्रोव्हिजन्स म्हणजे सेफ्टी प्रोव्हाइड केली जाते पॅसेंजरसाठी आणि आग टाळली जाते. ही 1 ऑक्टोबर 2023 नंतर अमेंडमेंट करून सरकारने ही नवीन आणलेली. सकाळी जी घटना घडली ती गाडी जुनी अर्थात ती कदाचित त्याच्यामध्ये 2023 मध्येच्या अगोदरची असेल तर त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरने आता ह्या नवीन गाड्यांमध्ये या फायर अलाराम सिस्टीम्स आलेल्या आहे. पण टाईप 3 मध्ये सर, टाईप 3 मध्ये स्कूल बसेससाठी पण ते अवेलेबल आहेत आणि म्हणजे आतमधल्या साईडला मुलांच्या आतमधल्या पॅसेंजर जिथं बसतात तिथं पण ही सिस्टीम अवेलेबल आहे आणि स्लीपर कोचमध्ये पण पॅसेंजर जिथं बसतात तिथं पण ती अवेलेबल आहे. प्लस बॅटरी जिथं लावलेली आहे म्हणजे मॅक्झिमम जे आग घेण्याचे चान्सेस आहेत ते इंजिनच्या तिथं, कारण जास्त टेम्परेचर असतं तिथं शक्यता आहे. किंवा तुम्हाला पॅसेंजर कधी सिगरेट पिला किंवा काही झाला, लायटर लावलं तर त्याच्यामध्ये पॅसेंजरच्या भागामध्ये लागण्याची शक्यता आहे. किंवा बॅटरी आहे की जिथून कॅच फायर होऊ शकतं. तर अशा ठिकाणी ह्या सिस्टीम्स लावलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये रेडिएटरमधून पाण्याचा सप्लाय घेतलेला आहे. पण टाईप 3 मध्ये पाण्याचा सप्लाय हा वरच्या साईडला टाकी सेपरेट प्रोव्हाइड केलेली असते आणि त्याच्यातून पाण्याचा सप्लाय घेतलेला असतो. जर आपण बघितलं तर ही गाडी नवीन आहे आणि त्यामुळे हे सगळे सेफ्टी फीचर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. जर बघितलं तर पूर्ण काळा रंगाचा पाईप आहे. जर ही गाडी ओव्हरहीट झाली आणि आग लागलीच तर अशा पद्धतीने ते वेगवेगळे फायर सेफ्टी नॉर्म्स यामध्ये देण्यात आलेले आहेत. फायर सेफ्टी अलार्म सुद्धा आहे, जेणेकरून ड्रायव्हर असेल, आतमध्ये बसलेले प्रवासी असेल, सगळ्यांना ही गाडी ओव्हरहीट झाली किंवा आग लागली आहे हे देखील कळू शकतं. अशी व्यवस्था या ठिकाणी आहे, जेणेकरून आतमधून ते लवकरात लवकर बाहेर पडतील अशी व्यवस्था आहे. आणि आतमध्ये फायर एक्स्टिंग्विश तर आहेच. अशा पद्धतीने नवीन फीचर्स या गाडीमध्ये पाहायला मिळतात. मात्र जे जुन्या गाड्या आहेत, जशी आज पुण्यातील हिंजवडी या ठिकाणी जी घटना घडली ती गाडी जुनी होती आणि त्यामुळं ते गाडीचे दरवाजे सुद्धा बऱ्यापैकी उघडत नव्हते, त्यामुळं प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. मात्र आपण बघतोय अशा पद्धतीने फायर सेफ्टी नॉर्म्स या गाड्यामध्ये असायला हवेत. आणि दरवर्षी जे गाड्यांचं फिटनेस असतं, जे RTO विभागाकडून केलं जातं, त्याच्यामध्ये हे सगळं काही पाहिलं जातं. त्यामुळं त्या गाडीमध्ये खरंच फिटनेस पूर्ण काही तपासलं गेलं होतं का, असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मात्र अशा पद्धतीने हे सगळे सेफ्टी नॉर्म्स या ठिकाणी असणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.